अजितदादांनी देवेंद्र फडणवीस भाजपासोबत जाण्याचा जो निर्णय घेतला होता, त्या निर्णयाला शरद पवार साहेबांचा आशीर्वाद होता असं दादा नेहमी सांगायचे. पण त्यावर थोरले साहेब हे नकारार्थी उत्तर द्यायचे. पण आज तेच थोरले साहेब सांगतायत की दोन्ही गट एकत्र व्हावेत ही दादांची इच्छा आहे आणि ती आपल्याला पूर्ण करायची आहे. पण त्याच सोबत रोहित पवार हे दादांच्या घातपाताची शक्यता वर्तवतात आणि त्यामध्ये त्यातली जी शंका आहे किंवा आरोप आहेत ते अप्रत्यक्षपणे पटेल आणि तटकरे यांच्यावर करतायत. तर त्यावर सुनेत्रा पवार अथवा पार्थ पवार त्यांची बाजू घेताना दिसत नाहीये. याचा अर्थ पवार कुटुंबांनी मिळून शरद पवारांनी स्थापन केलेला हा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो पुन्हा पटेल किंवा तटकरेंनी गिळंकृत करू नये म्हणून अगदी विचारपूर्वक आखलेली ही राजकीय रणनीती आहे का?